राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आजचा हा 6वा दिवस आणि 6व्या दिवशीच धार्मिक विधींना आता सुरुवात झालेली आहे। मुख्य राम मंदिरामध्ये होम हवन आणि विधिवत पूजा सुद्धा सध्या सुरू आहे। आपण थेट जाऊयात अयोध्येमध्ये असणारे आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, आपण पाहतोय की संपूर्ण देशाचं लक्ष सध्या अयोध्येकडे लागलेलं आहे आणि उद्या प्राणप्रतिष्ठा होते आणि त्याआधी हे धार्मिक विधी सुरू झालेले आहेत। आजचा 6वा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातोय। कशा पद्धतीने हे होम हवन आणि विधिवत पूजा सुरू आहे, कसं सध्या अयोध्येत वातावरण आहे? अगदी श्वेता, जसा जसा क्षण जवळ येतोय प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचा तसतसं अयोध्येमधील वातावरण हर्षोल्लित आनंदित झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। खरं तर मी ज्या परिसरामध्ये उभा आहे ते एक मुख्य गेट आहे राम मंदिराचं आणि इथूनच भाविक भक्तांना जे आहे दररोज दर्शनासाठी जाण्यासाठी संधी मिळणार आहे। हे मुख्य गेट आहे। हे मुख्य गेट देखील सजल्याचं आणि तयार झाल्याचं बघायला मिळतं श्वेता आपल्याला। खरं तर कालपासूनच या ठिकाणापासून म्हणा किंवा जुन्या मंदिरामध्ये देखील भाविक भक्तांना प्रवेश दिला जात नाहीये, कारण तयारी जी आहे ती अगदी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानं कुणालाही आतमध्ये सोडलं जात नाही। का पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील या ठिकाणी तैनात आहे, कारण VIP लोक जे आहेत त्यांचं आगमन जे आहे त्या अयोध्या नगरीमध्ये सुरू झालेलं आहे। श्वेता, जवळपास 8000 VIP लोक जे आहे ते या परिसरामध्ये येणार, त्यामुळं खबरदारी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात घेतली जाते। त्यामुळं मंदिर परिसरामधील भाविक भक्तांचं दर्शन जे आहे ते बंद करण्यात आलेले आहे। रस्ते देखील अनेक प्रकारे ब्लॉक करण्यात आलेले आहेत। या ठिकाणी फक्त जे निमंत्रित सदस्य जे आहेत त्यांनाच खरं तर अयोध्या नगरीमध्ये प्रवेश दिला जात आहे। अनेक भाविक भक्त म्हणा किंवा इतर जे